श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीची दिशा देवत. स्वामी माऊलीच्या चरणी त्रिवार वंदन करू. सर्वांचे कल्याण व्हावे. सर्वांना सुख, संपदा आणि आनंदाचा वर्षाव स्वामी माऊली करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जिथे जिथे काही काळापूर्वी जे काही मागितले होतेस ते मिळण्याची शुभ वेळ लवकरच येत आहे. तुझी काळजी दूर व्हावी म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे. तुम्ही जरी देवाला काही मागून विसरला तरी तुम्ही जे काही मागितले आहे ते देव न विसरता तुम्हाला प्रदान करतो, हे विसरू नका. देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यात तुला जे काही बनायचे आहे त्याचाच विचार तुम्ही तुमच्या आयुष्यात करत राहा. तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी जे काही पाऊल पुढे टाकत आहात त्यावर विश्वास ठेवून पाऊले पुढे टाका. कारण तुमचा देव तुम्हाला मदत करत आहे याचा अनुभवही तुम्ही घेणार आहात. देव म्हणतात, बाळा चिंता तुझ्यापासून दूर जाईल. काळजी तुला पडणार नाही. पण तू वाईट लोकांसोबत राहणे सोडून दे. वाईट विचार मनात ठेवणे सोडून दे. सकारात्मक विचार करून पुढे चालत राहा. तुझा देव तुला प्रत्येक क्षणाला मदतीचा हात देत आहे यावर विश्वास ठेव. तुम्हाला कधीही अंधारातून चालावे लागणार नाही. माझा दिव्य प्रकाश तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त करून देईल. तुम्ही फक्त काळजीत राहू नका. कारण नेहमी काळजीत राहिल्यामुळे तुम्ही अधिक काळजीच आकर्षित करता. त्यामुळे जे काही घडून गेले आहे त्यासाठी शोक करत बसू नका. निरर्थक वेळ वाया घालवू नका. देव जेव्हा तुमच्याकडे येतात, तुम्हाला पूर्ण कृपा दृष्टीने पाहतात, तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही अगदी निश्चिंत असावे. जे काही तुमच्या आयुष्यातून तुम्हाला सोडून गेले आहे, मग ते एखादे नाते असो किंवा एखादे काम असो, ते सुटण्याची वेळ आली होती म्हणूनच ते तुमच्याकडून काढून घेण्यात आले आहे. यावर विश्वास ठेवा. देव कधीही तुम्हाला त्रासात राहू देत नाही. तुमची फसवणूक होऊ देत नाही. जर तुम्हाला आता या क्षणालाही काही हवे आहे तर निश्चिंत राहा. प्रार्थना करत राहा. कारण प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे. ज्यांनी कोणी तुम्हाला फसवले आहे आता त्यांना त्याच्या फसवेपणाचा फार काही पश्चाताप होत आहे. कारण तुमचे शुद्ध अंतःकरण, तुमचे निर्मळ अंतःकरण त्यांच्याबद्दल कधीही वाईट चिंतत नाही. त्यांना हे माहीत झाले आहे. त्यामुळे ते आता लज्जास्पद आहेत आणि त्यांच्या मनात आता खूप काही त्यांच्या मनापासून त्यांना पश्चाताप होत आहे. त्यांना त्यांच्या कृतीची लज्जाही वाटत आहे. तुला त्यांनी फसवून बरे केले नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. पण आता तुला रडण्याचे कारण नाही. ज्यांनी तुला मागील काळात फसवणूक केली आहे, खूप काही त्रासदायक वागले आहेत. तुझा मान सन्मान त्यांनी हेरून
घेतला आहे. काही बोलण्यामुळे तुझे मन दुखावले आहे आणि काही लोकांचा अपमानही झाला आहे. अशा लोकांना आता देव माफी करणार नाही. तुम्ही जरी त्यांच्यासाठी माफी मागत असाल तर देव नक्कीच माफी देईल. पण जर तुमचे हृदय खूप काही दुखावल्या गेले असेल तर मात्र ते आता माफीच्या पात्र ठरणार नाहीत. त्यांना योग्य शिक्षा आता देवांकडून प्राप्त होण्याची वेळ येत आहे. देवाचे आणि मनुष्याचे असे काही नाते आहे जे कधीकधी तुम्हाला दिसून येते आणि कधीकधी ते अंतर्मनातून असते. ज्यांनी तुझा अपमान केला आहे आता त्याचा अपमान होताना तू पाहशील, कारण वेळ ही प्रत्येकाचे उत्तर देत असते. खरोखरच तुम्ही त्या ताणतणावापासून दूर असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. जेव्हा तुमचे मन खूप काही त्रासातून जात असते तेव्हा तुम्ही देवाकडे येऊन ती माफी मागता, त्या गोष्टींची कारणे विचारता. पण कधीकधी काही गोष्टींना कारणे असूनही देव तुमच्यापर्यंत ते कारण पोहोचू देत नाहीत. फक्त तुम्हाला देवाची इच्छा आहे की तुम्हाला आराम व्हावा, तुम्हाला शांतता प्राप्त व्हावी. त्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे. तुम्हाला जो काही उचित सन्मान मिळावा यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. जे काही मागील काळात तुमच्या शत्रूने तुमच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे ते तर तुम्हाला आता इथून पुढे दुप्पट मार्गाने प्राप्त होणार आहे. कधीही मनातल्या नकारात्मक भावनांना जागृत करू नका. देव म्हणतात, बाळा, सगळे चांगले होणार आहे. तू ज्या गोष्टींची आशा सोडली होतीस तेही पूर्णपणे तुला प्राप्त होईल. तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीची दिशा मोठी केल्या जात आहे. देव खूप काही प्रभावाने तुझ्या दिशेने आनंद पाठवत आहे. विचार करणे थांबवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा. देव तुम्हाला सर्व काही देत आहे जे तुमच्यासाठी अगदी योग्य वेळेवर पोहोचत आहे. त्यासाठी तुम्ही त्रस्त होऊ नका, चिंतित होऊ नका. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे यावर विश्वास ठेवा. देवाचे कार्य अफाट अनंत ऊर्जेने परिपूर्ण आहे. त्यामुळे तुमच्या मनातील ते सर्व काही काढून टाका जे नकारात्मक आहे आणि जे काही सकारात्मक आहे ते तुमच्या मनात घ्या आणि त्यावर देवांना आशीर्वाद मागा. देव तुम्हाला निरंतर आशीर्वाद देत आहेत. तुमची कार्य जी काही अपुरी होती ती पूर्णत्वाचा आशीर्वाद देवाकडूनच येत आहे. ज्यांना कुणाला ते खूप काही त्रास आहेत त्या त्रासांसाठी देव त्यांना खूप काही मोठे समाधान पाठवत आहेत. तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, अपेक्षा पूर्ण करोत. स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर, तुमच्या मुलाबाळांवर राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.